तू म्हणाली ना पांढरे डाग, तर आता कधी-कधी बघ असे चेहऱ्यावर असे पांढरे डाग येतात, म्हणजे त्याला शिबो म्हणतात का काय? मग ते पांढरे डाग असले ॲज अ डर्मॅटॉलॉजिस्ट तुम्ही कसं डायग्नोज करता, की कुठल्या प्रकारचा हा डाग आहे? तर आपण बरेच वेळा बघतो छोट्या मुलांच्यात छोटे-छोटे सफेद डाग येतात. म्हणजे कॉमनली छोट्या मुलांच्यात आपण जास्त प्रमाणात बघतो. आणि बाबांना वाटते काहीतरी डेफिशियन्सीमुळे आहे, काही कॅल्शियम डेफिशियन्सी का वेळ. तर ते काही ॲक्चुअली कुठल्या डेफिशियन्सीमुळे नसतं. 3-4 कारणं आहेत. एक म्हणजे ड्राय एक्झिमा म्हणतो आपण त्यांना, ड्राय एक्झिमा. त्याला पिटिरियासिस अल्बा म्हणतात. अल्बा म्हणजे व्हाईट. तर ते छोटे डाग अगदी कॉमन आहेत चिल्ड्रनमध्ये. एक प्रकारचा एक्झिमा असतो, ड्राय स्किनमुळे होतो. मॉइश्चरायझर लावला की तो निघून जातो. दुसरं शिबलं, म्हणजे ते सफेद अंगावर येते, इथे येते, छातीवर, पाठीवर थोडे स्केल्स असतात. ते फंगस असते. ते फंगस असते आणि ते कशामुळे होते? कधी-कधी घामट, ऑइली स्किन, डोक्यामध्ये डॅन्ड्रफ, तर त्यामुळे. तर ते आम्ही एक वूड स्लॅम नावाचा एक लाईट आहे. तर हे सफेद डाग जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही ते पहिले वूड स्लॅममध्ये बघतो. तर वूड स्लॅममध्ये काय दिसते? फंगस असली तर ती गोल्डन येलो दिसते. समजा तुझं कोड असलं किंवा विटिलिगो असलं तर ती मिल्की व्हाईट दिसते. आणि फक्त काहीतरी आजार येऊन गेल्याचं त्याला म्हणतात पोस्ट इन्फ्लमेटरी हायपोपिगमेंटेशन, म्हणजे काही चेंज. ह्याच्यावरून आम्ही डायग्नोज करू शकतो हा डाग कशामुळे, की तो एक्झिमा आहे का फंगस आहे का कोड आहे. आणि अजून एक स्टेप, फक्त बघण्यात नाही, तुम्हाला एक कॉटन बारीक करून सेन्सेशन्स टेस्ट करायचे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. किंवा पिन हेड असते ना, पिन हेड टच करायची. त्या पॅचवर समजा तुमचे सेन्सेशन्स बधीर झाले असतील, कमी असतील, तर तुम्ही एक आजार आहे ज्याचं नाव लेप्रसी आहे, कुष्ठरोग, तो सस्पेक्ट करावा लागतो. पण अजूनही येतात त्याचे पेशंट्स? अजूनही येतात. आणि हा आजार लेप्रसीचा असा आहे की आपल्याला वाटते की आपण स्वच्छ आहोत, आपण चांगल्या घरातच राहतो, आपण चांगलं खातो, आपल्याला कसा होणार? असं एक कॉमन मिसकन्सेप्शन आहे. पण हा आजार कुणाला कधीही केव्हाही होऊ शकतो. आणि तो काय होतो की तो काही त्रास देत नाही तुम्हाला. त्याला खाज नसते, त्याला काही होत नाही. कुठेतरी सफेद डाग आता आपल्या पुढच्या बॉडीवर असला तर दिसतो, पण मागे असला, आरशात कोणी बघितलं नाही तर तो नॉर्मली बटक्सवर असतो, बॅकवर असतो, तो डाग राहतो आणि लक्षातही येत नाही. अनलेस आईने मुलाच्या पाठीवर पाहिलं, अरे हा डाग आहे, आणि ती आणली. तर हा डाग बरेच वेळा लेप्रसीचा अननोन राहतो आणि मग तो जो मायकोबॅक्टेरियम लेप्रे असतो तो बॉडीत पसरतो. तो येतो कुठून पण? तो युबिक्युटस आहे. हां, म्हणजे कुठला एकातून तरी दुसऱ्याला. इन्फेक्शन एअरवेज मधून येतो. म्हणजे इट्स अ इन्फेक्शस, पण स्लो इन्फेक्शस, की आज तू कुठल्या पेशंट बरोबर 1 ते 5 वर्षात तो कधीही प्रगट होतो. म्हणजे एवढा वेळ असतो तर तुम्ही विसरून पण जाल. आपण कॉमन ट्रॅव्हल करतो, बसमध्ये जातो, ट्रेनमध्ये जातो, प्लेनमध्ये जातो. तर कोणी असू शकते. जसा टीबी आपण कोणी बाहेरून बघून सांगू शकतो की याला टीबी झालाय? नाही. तसंच लेप्रसीचा जो मायकोबॅक्टेरियम लेप्रे असतो तो आपण बाहेरून बघून सांगूच नाही शकत की ह्याला लेप्रसी आहे. तर अशा वेळेला तो कुठूनही आपल्या अंगात येतो आणि राहतो. आता द फाईट इज बिटवीन द एम लेप्रे अँड युअर इम्युनिटी. तुमची इम्युनिटी चांगली असली तर तो तसाच राहतो, प्रगट नाही होत. कुठल्याही कारणाने थोडंसं इम्युनिटीमध्ये गडबड झाली तर तो प्रगट होतो आणि असे डाग आणतात. आणि मग हे डाग अननोन राहतात, पण तुम्हाला पटकन डॉक्टरकडे जाऊन कळलं की हे सेन्सेशन्स नाही आहे, तर आपण पूर्णपणे तो बरा होतो, पूर्णपणे. MDT नावाची ट्रीटमेंट येते, 6 महिन्याची गोळ्या घ्यायच्या, बरा हो. जरा जास्त वाढलेला असला तर 12 महिन्याची, आणि तो पूर्ण बरा होऊ शकतो. म्हणून लेप्रसीबद्दल घाबरण्याचं काही कारण नाही. सफेद डाग ज्याला सेन्सेशन्स नाहीत असा तुम्हाला दिसला तर लगेच डॉक्टरकडे जाऊन टेस्ट करा. एक आम्ही स्किन बायोप्सी घेतो, छोटासा पीस काढून मायक्रोस्कोप खाली बघतो, कन्फर्म करतो. कारण नुसतं बघून आपण सांगू शकत नाही, तर त्याच्यासाठी हे तपास करावे लागतात. कन्फर्म झाल्यावर आपण ट्रीटमेंट देतो, ट्रीटमेंटमधून रिलीज करतो, सगळं नॉर्मल. पण कधी कधी काय होतं, ते सेन्सेशन जे असते ना ते तसंच राहते, कारण ती नस खराब झालेली असते. पण तुमचा तो मायकोबॅक्टेरियम लेप्रे जो असतो ना बॉडीतला, तो नष्ट झालेला असतो. पण सेन्सेशन्स कधी कधी येत नाहीत परत, कारण ती नस खराब झालेली असते. तर मग त्याच्यासाठी काळजी घ्यावी लागते की तुम्ही गरम हॉट वॉटर किंवा ते त्याच्यावर सांडलं तर जरा काळजी घ्या, कारण त्याचे फोड येऊ शकतात, कारण तो बधीर असतो. पण
लोकांना एकदा सांगितलं की ते समजतं आणि हा आजार तर माइल्ड आहे. पण सिव्हिअरमध्ये तो तुम्ही बघत असाल की बोटं अशी झालेली असतात, ब्लाइंड झालेले असतात, नाक विद्रूप असते, पार्ट्स ऑफ द बॉडी जातात. तर तो ॲडव्हान्स डिसीज. तर तोपर्यंत आजकालची ट्रीटमेंटनी तो आजार लवकर आटोक्यात येतो आणि आपण ती स्टेज बघत नाही. पूर्वी आपण बघत होतो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.